नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी अमित राज, तुमचे मित्रांनो काही दिवसपासून आपण नवीन व्हिडिओ टाकत नाहीये. त्याचे कारण आहे, मी सध्या आता दुसरा व्हिडिओ टाकून राहिलो. तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर या विषयामध्ये फील्ड असेल तर तुम्ही पण येऊ शकतो. तुम्हाला पण हळूहळू आपण माहिती देणार आहे. तो चला मित्रांनो, आज आपण थोडासा शेअर मार्केटचे थोडा पाहू. आपण शेअर मार्केटचं थोडं पण नॉलेज आहे, आपण ते तुमच्यासोबत शेअर करू. 9:23 9:30 वाजता मार्केट ओपन होते आणि मार्केट ओपन झालं की आपण थोडा शेअर वगैरे बाय करू आणि इंट्राडे करू. आपण इंट्राडेमध्ये आज आपण खरेदी आणि आज विकू. तो थोडा आपण प्रयत्न करू तुम्हाला दाखवायला आज आपण कितला प्रॉफिट होते कितला लॉस होते. तो विषय असा आहे, नवीन नवीन थोडा शिकायला थोडा टाईम लागते आणि नवीन नवीन थोडासा लॉस पण होते. पण कसा होते लॉस, किती प्रमाणे लॉस होते ते तुम्हाला दाखवायला प्रयत्न करू. तो चला आपण पाहू. तो मित्रांनो, फायनली मार्केट ओपन हो चुका आहे. थोडा फटाफट मार्केटवर नजर डाळू. हे माझा बॅलन्स आहे 997 रुपया. याच्यामध्ये आज ट्रेंडिंग करणार आहे. आता आपण आले टाटा स्टीलचे शेअरमध्ये. टाटा सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं होतं तेव्हा आपण टाटा स्टीलचे 30 शेअर बाय केलं होता इंट्राडेमध्ये आणि तो बाय नाही केलं होता तेव्हा आपण सेल केलं होतं आणि तेव्हा मला वाटत होता मार्केट खूप उपर झालं आहे, त्यामुळे मी तिथे विकून टाकलं, सेल केले आणि जेव्हा आता खाली येऊन राहिले आता मी बाय करणार आहे. आणि पाहू शकतो मला इथे 20 रुपये आता सध्या प्रॉफिट दिसून राहिलं. 1000 शेअर 500 शेअर तो इथे खूप प्रॉफिट राहणार होता. तो मी तुमचं शिकवण्यासाठी आणि माझा एक एक्सपिरियन्स जाणवण्यासाठी तुम्हाला फक्त देखून राहिला. आणि इथे तुम्ही ग्राफ पाहू शकता. आता वरती जाऊन राहिला आपण थोडा कॅन्डल मा समजू. आता त्या काही तुम्ही लाईन मध्ये पण समजू शकतो. कॅन्डल पण आहे, कॅन्डल मध्ये तुम्ही पाहू शकतो बाजार किती ओपन झाला आणि कुठे होता आता बाजार. पण अजूनपर्यंत आपण प्रॉफिट मध्ये 10 रुपये आता 12 रुपये प्रॉफिट मध्ये आहे. तो आता आहे 151 रुपये 75 पैसा. आपण 150 पर्यंत आलं की बाय करू. कसं आपण पहिलं सेल करून टाकले 151 रुपया 75 पैशामध्ये सेल करून टाकले ऑलरेडी. तो आपण आता बाय करणार आहे. आपण ग्राफ मध्ये थोडा मजा येत नाही. हे ग्राफ मध्ये बघू आपण. हे ग्राफ मध्ये पण तेवढी मजा येत नाही. ऐसे में बऱ्यापैकी मजा येते दिखण्याला. पण ॲक्च्युअली जे टेक्निकल नॉलेज आहे, टेक्निकल नॉलेज इथे कॅन्डलमध्ये आहे. कॅन्डलमध्ये खूप सारा रस आहे. कॅन्डलमध्ये हॅमारचे काय होते, फुल कॅन्डलचं काय होते, हाफ कॅन्डलचं काय होते. तो शेअर मार्केटचे तुम्हाला जर ट्रेनिंग करायचं असेल तर तुम्हाला सबर राखणं पडेल, दम ठेवणं पडेल, धीर ठेवणं पडेल. तेव्हाच तुम्ही प्रॉफिट करू शकता, नाहीतर लॉसमध्ये जाणार आहे. सध्या आता पण प्रॉफिटमध्येच आहे आपण. आणि इथे आपण ऑटो बाय पण करू शकतो.
आतापर्यंत आपण प्रॉफिटमध्येच आहे. आता पाहू शकतो 13 रुपये प्रॉफिट आहे. 13 रुपया 10 रुपये. तो याचे जास्त शेअर जर घेतलं मित्रांनो, जास्त शेअर जर घेतलं तर तेव्हाच प्रॉफिट जास्त होते. तो तुम्ही कॅन्डलमध्येच बघायचं ऑल टाइम. आपण कॅन्डलमध्ये पाहू शकतो. तो आपण आता पाहू शकतो 51 पर्यंत येऊन जाणार शक्यता. बस 18 रुपये प्रॉफिट आहे, तुम्ही पाहू शकता. 18 16 रुपये. याचं जास्त शेअर घेतलं तर तेव्हाच प्रॉफिट होणार आहे. तो आपण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तो आपण 19 रुपये प्रॉफिट आहे. इथे आपण थोडा पण तुम्हाला थोडा आता तुम्हाला एक लॉजिक दाखवतो. आपण थोडा इथे बाय करून टाकू. बाय करून टाकलं की लगेच प्रॉफिट दिसणार आहे. आता त्याचा 25 रुपये प्रॉफिट आहे, 27 रुपये प्रॉफिट आहे. तुम्ही पाहू शकता 25 रुपये प्रॉफिट बरं. आता 24 रुपये. जसं जसं खाली येऊन राहिलं तसा प्रॉफिट वाढून राहिले. कशामुळे आपण पहिले जेव्हा मार्केट हाय होता त्याच टाईमला आपण सेल करून टाकला होता. आणि जसं जसं मार्केट खाली येणार आहे तर मला असं वाटतं मार्केट 49 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. 49 48 पर्यंत येऊ शकतो. मला एक आयडिया आहे. काल जसं मार्केट चाललं होता त्या हिशोबाने. तो पाहू मित्रांनो, आपण थोडा वेट करू. अजून काही जास्त टाइम नाही झालाय. चालू मार्केट ओपन झाले, अर्धा तास झाला. तो आता आपण 30 रुपया प्रॉफिट मध्ये आहे. तुम्ही इथे विचार करा, फक्त आपण किती शेअर घेतले. आपण घेतले 30 शेअर, 30 शेअर. आणि शेअरची किंमत एकदम लो प्राइस होता. आपण जेव्हा मोठा शेअर घेणार आहे ते शेअरचे अपडाऊन असतात. 10 पैसे 20 पैसे 1 रुपये असं नाही येतं. डायरेक्ट 100 रुपये 50 रुपये अपडाऊन असतं. विचार करू शकतो केवढे प्रॉफिट केवढे लॉस होऊ शकतो. कॅन्डल मध्ये बघू पाहू शकतो 73 रुपीज. 70 रुपये आता सध्या प्रॉफिट आहे. 75 रुपये प्रॉफिट आहे. ग्राफ खाली येऊन राहिले. इथे बघा कॅन्डल मध्ये जर बघायचं असेल तुम्ही पाहू शकता